हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 68. स्वामीजींच्या खोलीत आम्ही 2-3 मंडळी होतो. काही बोलणं चाललं असताना माझ्या चांगल्या परिचयाची साधिका मला म्हणाली, सुषमाताई, तुम्ही काही मंडळींना काही सांगायला जाऊ नका. ती 1-2 मंडळी तुमच्या पश्चात मग तुमची चेष्टा करतात. स्वामीजींनी ते ऐकलं मात्र आणि ते एकदम म्हणाले, सुषमाताईंची चेष्टा करतात? त्यांच्या स्वरात स्पष्ट नाराजी होती. मला खूपच आश्चर्य वाटलं. ती मंडळी माझी चेष्टा करतात याबद्दल मला आश्चर्य वाटलं नसून स्वामीजींच्या नाराजी दर्शवण्याबद्दल आश्चर्य वाटलं. कारण काही व्यक्तींच्या मनात माझ्याबद्दल थोडी अढी होती याची मला कल्पना होती आणि स्वामीजींच्या उपदेशानुसार मी त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून माझं काम करीत राहिले होते. परंतु स्वामीजींच्या नाराजीचं मला आश्चर्य वाटलं. मी त्यावेळी फारसं काही बोलले नाही, पण आता अशा काही प्रसंगांची टिपणं वाचत असताना अथवा त्याचं स्मरण झालं असता असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा सुषमाताईंबद्दल कोणी निंदा अथवा टीका केली, अपमान केला अथवा काही अनुदार उद्गार काढले तर ते स्वामीजींना मुळीच आवडत नसत. मला त्या टीकेबद्दल प्रथम दुःख वाटत होतं. तरी पुढे मी ते गृहीत धरलं होतं, कारण अनेक बाबतीत मतभेद संभवतात. तथापि स्वामीजींना ते असह्य होत असे. हे त्यावेळी लक्षात येत नसे, पण त्याचं कारण आता मला समजतं. स्वामीजी अनेक बाबतीत आपली मतं स्पष्टपणे व्यक्त करत आणि मला ती कॅसेटवर टेप करून घ्यायला सांगत. एकदा म्हणाले, उद्या स्वामी आपल्या आसनावर नसतील तर दुसऱ्या कोणी त्या आसनावर बसलं तर चालेल का? अर्थातच याचं उत्तर दुसऱ्यानं बसायचं नाही असंच आहे. शिष्य कितीही मोठा झाला तरी तो सद्गुरूंच्या आसनाला पाय लावू शकत नाही. शिष्यानं सद्गुरूंच्या चरणाशीच बसायचं असतं. पावस, सज्जनगड, आळंदी अशा संतांच्या समाधीस्थानी सर्वांनी जायचं झालं तर पुण्याहून निघतानाच स्वामीजी सर्व साधकांना बजावून सांगायला कुणाला तरी सांगत की अशा स्थानी त्या संतांचाच जय जयकार करायचा, माधवनाथांचा नाही. प्रत्येक गोष्टीत स्वामीजी दक्षता बाळगत असत. संतांचे आप्त नव्हती ते संत. स्वामीजी म्हणत, संतांचे नातेवाईक म्हणून लोक त्यांना मान देत असले तरी संतांचा बोध, त्यांची पातळी आणि इतरांचा बोध आणि पातळी यात फार अंतर असतं. सद्गुरू हे वेगळेच, त्यांचं स्थानही वेगळं. गुरुपत्नी म्हणून भक्तगण संतांच्या पत्नीला सन्मान देत असला तरी अनुग्रह देताना प्रवचनाच्या वेळी अथवा गुरुपूजनाच्या वेळी सद्गुरूच फक्त त्यांच्या आसनावर असावेत. स्वामीजी स्वतः या गोष्टी कटाक्षानं पाळत असत. ते म्हणत, सद्गुरूंचं स्थान हे वेगळंच असतं, त्याचं पावित्र्य रक्षण शिष्यांनी करायचं. 6 मे 1995 या दिवशी स्वामीजींनी पुण्यातील काही मंडळी आणि परगावी केंद्र घेणारी काही साधक मंडळी यांना सकाळी आपल्या खोलीत बोलावून स्वामीजींचं बोलणं टेपवर घ्यायला सांगितलं. त्यावेळी 4-5 टेप रेकॉर्डर लावले होते. नेहमीप्रमाणे मी देखील 2 टेप रेकॉर्डर माझे लावले. पुण्यातील केंद्र, परगावची केंद्र, कार्याचं स्वरूप, साधकांची भूमिका काय असावी यासंबंधी जरा कडक शब्दात स्वामीजी त्यावेळेला बोलले. दुसऱ्या दिवशी रविवारी मंडळाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. सोमवारी नित्याप्रमाणे माझ्या भेटीच्या वेळी मी स्वामीजींना विचारलं, परवा तुम्ही जे बोलला ते सर्व मी लिहून आणलंय, तसंच त्याचं पत्रक करायचं का? स्वामीजी म्हणाले, नाही तसं नको. मी ते पुन्हा ऐकलं. त्यावेळी जरा कडक भाषा होती, त्यामागे काही हेतू होता, पण तसं पत्रक नको. मी म्हटलं, मलाही तसंच वाटलं. तुमचा हेतू लक्षात घेऊन मी त्यासंबंधी काही प्रश्न तयार करून आणलेत.
त्याची उत्तरं जर आपण लिहून काढली तर यापुढे हे कार्य कसं चालावं असं तुम्हाला वाटतं ते सर्वांना व्यवस्थित कळेल. नंतर तशी पत्रकं काढून आपण ती सर्वांना पाठवावीत असं वाटतं. स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, ते प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहून ती मला वाचून दाखवा. नंतर त्याप्रमाणे पत्रक तयार करू. मी प्रश्न वाचून दाखवले, परंतु तो विषय पुढे तसाच राहिला. आज इथेच थांबूया. यानंतरचा 69वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.